नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र बंदला नांदेड शहरातील सिडको हडको परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद। आंदोलनकांनी अॅम्ब्युलन्सला दिला तात्काळ मार्ग। नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नांदेड शहरासह सिडको हडको परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सकाळी सुमारे 10 वाजता हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंदोलनात्मक मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा सिडको मार्गे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज सिडको चौक, महाराणा प्रताप चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचला। या ठिकाणी मोर्चा व आंदोलनाचा समारोप करण्यात आला। घोषणाबाजी करत आंदोलनकांनी केंद्र सरकार विरोधात निषेध व्यक्त केला, तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली। आंदोलनादरम्यान सिडको हडको परिसरातील व्यापारी व व्यावसायिकांनी आपापली दुकाने व आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शविला। त्यामुळे परिसरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। मोर्चा दरम्यान एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला। आंदोलनाच्या गर्दीत अचानक एक अॅम्ब्युलन्स अडकल्याचे लक्षात येताच आंदोलकांनी तात्काळ बाजूला होत मानवतेचे दर्शन घडवले आणि अॅम्ब्युलन्सला कोणताही अडथळा न येऊ देता मार्ग मोकळा करून दिला। उपस्थित नागरिकांनीही आंदोलकांच्या या संवेदनशीलतेचे कौतुक केले। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला। संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड तसेच विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनाचा सीएम न्यूजचे संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घेतलेला सविस्तर वृत्तांत केले। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज नांदेडसह या ठिकाणी महाराष्ट्र बंदला आज नांदेड शहरासह सिडको हडकोतून अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे। त्यानिमित्त घेतलेला वृत्तांत काय सांगत होता? काय होता? मी संकेत पाटील, संभाजी ब्रिगेडचा विभागीय अध्यक्ष आहे। आज जी प्रकाश आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्या हाकेला साथ म्हणून संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी त्यांच्या या आंदोलनामध्ये महाराष्ट्राच्या बंद मध्ये पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही या बंद मध्ये सहभागी झालो होतो। आमचं एकच म्हणणं आहे, पेपर कसा फुटू शकतो, पेपर तुम्ही मुद्दामून फोडला असं आम्हाला या ठिकाणी सर्व भारतामधील जे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या पालकांना वाटत आहे की तुम्ही मुद्दामून या गोष्टी मुद्दामून या ठिकाणी करतात। जरी या ठिकाणी नीटचा पेपर फुटल्यानंतर गेले अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करत होते, ते जवळपास त्यांना मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागला आणि पुनश्च या ठिकाणी पेपर द्यावा लागला। पण त्या काळामध्ये जे 22 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मानसिक ताण घेऊन या ठिकाणी आत्महत्या केली, त्या पालकांचं काय होत असेल, त्या पालकांच्या मनामध्ये कशा पद्धतीची भीती निर्माण झाली असेल की आपण आपल्या मुलाला या ठिकाणी जन्म घातला, त्याला मोठं केलं आणि त्याला डॉक्टर होण्याचं स्वप्न, त्याला इंजिनियर होण्याचं स्वप्न आम्ही या ठिकाणी बाळगलं होतं, पण तो आज आम्ही हातातून त्या मुलाला या नीटच्या पेपर फुटीमुळे या ठिकाणी आमचा मुलगा आमच्या हातातून गेलेला आहे। अशा पद्धतीचं कृत्य हे सरकार मुद्दामून धडपवण्याचं काम करत आहे। या कृत्यावर पांघरून घालण्याचं हे सरकार करत आहे। या ठिकाणी काही युवकांनी महाराष्ट्रातील नाही भारतातील काही लोकांनी जंतर मंतरवर या विरोधामध्ये आंदोलन केलं असता त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्या निषेधार्थ या ठिकाणी हा महाराष्ट्र बंद आहे। आमचं एकच म्हणणं आहे, जे एनटीएचे जे प्रमुख आहेत जोशी आणि जे आरोग्य शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान व नरेंद्र मोदी यांनी या सर्वांनी या सर्व प्रकाराची जबाबदारी घ्यावी आणि त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला कोणता तरी आधार देण्याचं काम, आर्थिक स्वरूपामध्ये आधार देण्याचं काम करावा आणि जोशी आणि धर्मेंद्र प्रधान यांना दोषी धरून या 22 विद्यार्थ्याच्या आत्महत्येला दोषी धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करावा, एवढी आमची या ठिकाणी मागणी आहे। या ठिकाणी आज सकाळपासून बंदला आपण आवाहन केलं आहे। सकाळपासून या ठिकाणी रॅली देखील निघाली आहे। हडको पासून ते आंबेडकर चौकापर्यंत ही रॅली आलेली आहे। तर या ठिकाणी प्रतिसाद कशा प्रकारे? अत्यंत चांगला प्रतिसाद होता, कारण व्यापारी असेल आणि आमच्या संरक्षणासाठी आमच्याकडून कोणता अघटित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, या दोघांचेही लेकरं या ठिकाणी कुणाचे 10वीला असतील, कुणाचे 11वीला असतील, कुणाचे 12वीला असतील, यांच्या मनामध्ये देखील खदखद आहे। त्यामुळे सर्वांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देऊन हा बंद मध्ये सहभागी झाले।
पुढील जे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आंदोलन चालू आहे. बरेच जण जंतर मंतरवर देखील या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी बसलेले आहेत आणि हा लढा सर्वजण या ठिकाणी लढत आहेत. तर इतर जे विद्यार्थी आहेत, जे पालक आहेत, त्यांना काय सांगणार आपण? आम्ही विद्यार्थी आणि पालकांना सांगू इच्छितो, अशा पद्धतीनं यावेळी विद्यार्थ्या संदर्भातील आंदोलन होतील त्यामध्ये तुम्ही उत्स्फूर्तपणे सहभाग दिला पाहिजे आणि आपण म्हणतो सर्व एक मुठीमध्ये एकत्र आलो तर हे संघर्ष चांगल्या पद्धतीनं चालल आणि त्याची चांगल्या पद्धतीनं चिंगारी निर्माण होऊन ती चांगल्या स्वरूपामध्ये बदल होईल. त्यामुळे आपण सर्वजण साथ दिली पाहिजे. महाराष्ट्र बंद या ठिकाणी जात धर्म या ठिकाणी सर्व बाजूला सोडून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याकरता आज महाराष्ट्रासह नांदेडसह सिडको हडको मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी बंद पुकारण्यात आला. या ठिकाणी बंदला या ठिकाणी शांततेने सर्वांनी या सहकार्य देखील केलं. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद.